दुधाळे परिवाराचे कुलदैवत हे जेजुरीला भेटून आणल्यानंतर आज या देवांची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली आहे। तर आज आपण या व्लॉगमधून सर्व गावातील दैवतांची भेट घेणार आहोत। मिरवणूक काढण्यापूर्वी प्रथम देवांची आरती करण्यात आली। पहिल्यांदा खंडोबाच्या मंदिरात देवांची भेट घेतली। कुलदैवत पालखीत बसवून ग्रामदैवतांना भेटीसाठी निघाले।
दुसऱ्यांदा गावदेवाची भेट घेऊन तिथे पूजा करून घेतली. आई गावदेवी माता तू गावाची पायावर भेटवा टाका देवीवर टाका देवा देवावर टाका पालखी टाका देवांचं बोल बोल आई गावदेवी माते आम्ही पालखी घेऊन दुधाने परिवार कोण वाजत तिथं मध्ये गाव पांढरी घेऊन गावाच्या पांढरीमध्ये राहतो घरदार कुटुंब परिवार शेतीवाडी गुरढोर करून राहतो गावाच्या दुधाने कुळाच्या कुलस्वामिनीचा गोंधळ कुलदैवी कलसवाडी येत आहे कलसवाडी एक येत आहे तुम्ही आता बाजूला माऊली माऊली एकदा लवकर लवकर ये पटापट इथं देवीला कलश भेटो बस चल ताई भेटो कलश चला माऊली माऊली कलश भेटो चला माऊली चला कलश भेटो चला कलश भेटू द्या मग दर्शन घेऊ ए वेदू रेवाकडून पाण्याची बॉटल आणला कोण राहिला रेवाकडून चला नावा पाठ करून घ्यावं बरं का कणसावाले हो नावा घ्यायला लागणार आहे तुम्ही 500 अकाउंट दंड द्यायचे हा हा त्यांच्याकडे 500 अकाउंट दंड जमा करावं लागेल. तिसऱ्यांदा गावदेवीची भेट घेण्यासाठी गावदेवी आहे तिथं गावदेव
नाही काही नाही अक्षता भेटवा 5 जण या इकडे 5 जण लागेल सूर्य इकडे 5 जण नका 5 जण या 5 जण ग्रामदैवता गावदेवी पण बोलत नाही गावदेव पण बोलत ग्रामदैवता इष्ट दैवता स्थान दैवता पांढरी दैवता आई माते गावदेवी गावदैवता वाघोबा देवा तुमचं जे काही रूप असेल त्या रूपामध्ये आमच्या दुधाले परिवाराच्या गोंधळामध्ये या टाका अक्षता गोंधळाला या टाका थोडी अक्षता देवांच्यावर अहो याला बॅटवर तिथे ठेवा जागरणाला या मंडपामध्ये या मंडपामध्ये या ना सावकाश इथं भेटो पाहिजे मंडपामध्ये मंडपाला या गाव पांढरी घेऊन या सर्व दैवत घेऊन या काही चुकलं बाकलं असं पायदली घाला पदरात घ्या बोल गाव पांढरी दैवता की गावदेव आणि गावदेवी दर्शन घेऊन आम्ही निघालो. चौथ्यांदा आम्ही शंकराच्या मंदिरात गेलो. तिथे पूजा केली व आरती देखील केली. शंकराची भेट घेतल्यानंतर आता आम्ही हनुमंतरायाची भेट घेण्यासाठी निघालो. पाचव्यांदा आम्ही हनुमंतरायाची भेट घेतली.
फुलं देवाच्या पायाला लावायची. 5 फुलं देवाच्या पायाला लावायची. 5 फुलं घ्या आणि फुल पायाला लावा आणि काय बोला, आमच्या बोलताना प्रार्थनाचा मांडताना लक्ष घ्या. मंतरायाची भेट झाल्यानंतर आम्ही कुळदैवत ज्या ठिकाणी बसवायचे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो.
ज्या ठिकाणी आज गोंधळाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलो व देवांची आरती करून घेतली. वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देव महिषासुरमर्दिनी वासुरमर्दिनी सुरवरी ओदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण पंढरीचा वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की पालखीमध्ये काही चुकलं भागलं असेल आई साहेब भय साहेब पायदली घाला पदरात घ्या चुकीची माफी करा फळ फोडतो मानाचा फळ ऐका तो नारळ पायाखाली घालू नका त्या मेरी जोड घेऊन द्या. आता खरकट टाकता बर्फाच्या राशी वैभवरावांचं नाव घेते वंदनाच्या दिवशी अगरबत्तीचा पुडा पाणी कल्पेश रावण माझ्या पतीने त्यांची सौभाग्य उत्कृष्ट नाव घेतलेला कांद्याची भेडवी पातीची फूल शंकररावांचं नाव घेते दुधाळांची अतिशय उत्कृष्ट थोडी कॉपी केलेली असून शंकराच्या पिंडीवर बेलवरती लावून महेशरावांचे नाव घेते. ऐका पुढील कार्यक्रम तुमच्या कुटुंबाचा आणि गोंदियाचा राहिलेला आहे. 5 पावले आले की जेवण वाढायला सुरुवात करायची. 11 नैवेद्य बाजूला काढून ठेवायचे जेवणातले रेशीवर पाठवाला आणि वाढायला सुरुवात करायची. 5 पावले मारण्यात आले. संपूर्ण आरती झाल्यानंतर पालखी मंडपात ठेवण्यात आली.
थोडा बाजूला बाबा. तू नीट उभी राही. तू चालते झोपल ना. एवढा फोटो निघलाच पाहिजे बाजूला तरी होईल. आता मंडळी येशीवर 5 पावली जाण्यासाठी निघाली. काय नको घेऊ नको समजा. ठेव ना तिकडे सारवायचं ते सारवायचं ते. हा, ते पानं नारळ काढून दे मला. जे सोशन ठेवायचं थोडा. सकाळीच लागेल. इकडे जागा केली एवढं सगळं इथं पण. बरोबर काकडे पेट्रोल तो आम्हाला तुम्ही दे इकडे काकडे आणि मस्त सारवायचं असं टकाटक अंगणवा टाकाच काय सारी की. बंडारवाले कुंकू व्हायले अक्षता व्हायले फुल व्हायले लागल ना लिंबू तिकडे पानं कोणतीही आपली त्याला निवेद कोणत्याकडे हे तिकडे आहे का पाना बाळा ते हातात घे. उजी पाना घ्या. उजी पाना घ्या. असं चल आता इथे तशी उजी पाना आहे त्यात. सतीशकडे दिवाले कोण आहे? इकडे काय दुबळ्या रात्रीच्या नाही येईल पावर पाच पावले येऊन देवांची पूजा करून तेथे नैवेद्य दाखवले. त्या दोनला व्हायला फिरव. ही 2 पात्र घे. नंतर आपल्याला मागे हे बघा ही देवांची पूजा आहे. ही म्हणे मल्ले दैत्याची पूजा आहे. जागावर ही जवळ का केली? काही लोक लांब ठेवतात नाही त्यांना प्रदक्षिणा न काही तू आणि फिरवलं तर त्यांची का कोणी चिठ्ठा घेत नाही. इथं प्रदक्षिणा होईल, इथं आरती होईल, देवांमध्ये अर्ध नाव होईल. आता हे लक्षात ठेवायचं. किती डोळे 5. आता 5 आहे का 7 आहे का 11 आहे? 5 आहे ना. परत्याकानं पाया पडायचं, मनातली इच्छा देवाला सांगायची आणि बिन दक्षिणाचं कोणाच उठायचं नाही. चला या बरोबर एक नोट देतो माझ्या वतीने घेणार तुम्ही.
काका सगळ्यांचे पैसे तुम्हाला सगळ्यांचं नाही माऊली दिले दोन्ही केलं कोण राहिले हो जय हरी माऊली चला कायममध्ये माणूस मारायला ती पण आहे चला माऊली चला एक कावर पण पेटून द्या इथं भेटून ना देऊ ठीक आहे जरा एक कावर पण द्या तेवढं आई राजा काय करायचं अर्धे एक एक ताटात घ्या शेतीची बाजू ठेवा खाली इकडे ठेवा पाच पावली पूजा करून आम्ही पुन्हा मंडपात आलो. संपूर्ण मिरवणूक झाल्यानंतर सर्वांनी भोजन करून घेतले व त्यानंतर गोंधळाचा कार्यक्रम चालू झाला. हा गोंधळाचा कार्यक्रम आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहू.